झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळ्यात महापौरपदी भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका मायादेवी परदेशी यांचे तर उपमहापौर पदासाठी ज्योत्स्नाताई प्रफुल्ल पाटील यांचे नाव निश्चित झाले. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता कोण या चर्चेला जोर आलाय. धुळे महानगरपालिकेच्या एकूण 74 जागांपैकी तब्बल 50 जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे इथे महापौर कुणाचा यासाठी रस्सीखेच होणारच नव्हती. मात्र कोण होणार महापौर याबाबतची उत्सुकता भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने दूर केली आहे आणि महापौर उपमहापौर यांची नावेच जाहीर केली. आता केवळ निवडीची औपचारिकता बाकी आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेता पद कुणाला मिळेल याची मात्र सध्या चर्चा होताना दिसते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 9 IA नुसार विरोधी पक्षनेता कसा निवडावा याची तरतूद आहे. सत्ताधारी पक्ष किंवा सत्ताधारी आघाडीमध्ये नसलेल्या आणि संख्याबळाने सर्वाधिक मोठा पक्ष किंवा गट यांच्या वाटेला विरोधी पक्षनेता पद येते. धुळ्यात भाजपानंतर MIM ने 10 जागा जिंकल्यात, राष्ट्रवादी काँग्रेसने 8 तर शिंदेच्या शिवसेनेने 5 जागा जिंकल्यात. नियमानुसार सत्तेत नसलेला सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून MIMच्या वाटेला विरोधी पक्षनेता पद मिळेल अशी शक्यता अधिक आहे. शहराचे भाजपाचे आमदार अनुप अग्रवाल यांनीही स्पष्टपणे हेच संकेत दिले. परंतु कायद्यातीलच तरतुदीनुसार राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी शहर विकास आघाडी या नावाने 8+5 असा 13 संख्याबळाचा गट नोंदवलाय. हे दोन्ही पक्ष महापालिकेत सत्तेत नाहीत. शिवाय त्यांनी निवडणूक युती म्हणून एकत्रित लढवल्याने गट स्थापन करण्याचा त्यांचा नैसर्गिक आणि कायदेशीर हक्क आहे असे मानल्यास त्यांच्या गटाला विरोधी पक्षनेते पद मिळायला हवे. परंतु स्थानिक राजकारणाची समीकरणे आणि नेत्यांचे संकेत पाहता 10ची संख्या या 13च्या संख्याबळाला भारी पडेल असेच सध्या तरी दिसते. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.